नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर मध्ये आता आपण आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया. कोरोनाच्या भारतीय स्ट्रेनचं नामकरण डेल्टा आणि कॅपा असं करण्यात आलेलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ही नावं दिलेली आहेत. यासाठी ग्रीक वर्णमालेचा आधार घेतला गेलाय. जगभरात कोरोनाचे विविध स्ट्रेन निर्माण झालेत आणि त्यामुळे गोंधळ होताना दिसतोय. कोरोना विषाणूमध्ये बदल झाल्यानं हे स्ट्रेन निर्माण झालेत. यापुढे भारतीय स्ट्रेनला डेल्टा आणि कॅप्पा या नावानं ओळखलं जाईल. ब्रिक्स राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडतीये आणि या बैठकीत कोरोनाच्या महामारीवर मोठी चर्चा होणं अपेक्षित आहे. कोरोनामुळे ही बैठक व्हर्च्युअली होणार असून बैठकीचं अध्यक्षपद भारताकडे आहे. कोविडशिवाय अन्य जागतिक प्रादेशिक मुद्दे आणि तसंच दहशतवादावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचे परराष्ट्र मंत्री सहभागी होतील. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते असा इशारा ब्रिटिश सरकारच्या सल्लागार शास्त्रज्ञांनी दिलेला आहे. ब्रिटनमध्ये एका दिवसात 3,383 रुग्णांची नोंद झालेली आहे. ही संख्या सध्या तुलनेनं जरी कमी असली तरी भारतीय विषाणूमुळे संक्रमण वाढण्याचा धोका आहे असं केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतले प्रोफेसर रवी गुप्ता यांनी म्हटलं आहे. सर्वच लाटांची सुरुवात कमी संख्येनंच होत असते, पण त्यानंतर मात्र त्याचा मोठा परिणाम बघायला मिळत असतो. सध्या आम्हाला तिसऱ्या लाटेतली चिन्ह दिसत आहेत असं बीबीसीशी बोलताना त्यांनी म्हटलंय. अर्थात ब्रिटनमध्ये लसीकरणामुळे आधीच्या लाटेपेक्षा रुग्णसंख्या वाढायला वेळ लागेल असंही त्यांनी सांगितलं. ब्रिटनमध्ये आता रुग्णसंख्येत किंचितही झालेली वाढ हॉस्पिटलसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. रुग्णसंख्येत जरा जरी वाढ झाली तरी हॉस्पिटल्सवर प्रचंड ताण येऊ शकतो असा इशारा ब्रिटनमधील उच्चपदस्थ आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. या आधीच्या काळात काळजी न घेतलेले रुग्ण आता हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे नवीन रुग्णसंख्येत जर वाढ झाली तर मोठा परिणाम जाणवेल असं NHS उपलब्धतेचे प्रमुख क्रिस हॉब्सन यांनी म्हटलंय. हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्यांपैकी अगदी थोड्या लोकांनीच लसीचे 2ही डोस घेतले. त्यातले अनेक जण तरुण आहेत अशी माहितीही त्यांनी दिलेली आहे. सरकार 21 जूनपासून निर्बंध शिथिल करण्याच्या विचारात आहे. त्यापूर्वी प्रत्यक्ष माहितीवर आधारित निर्णय घेतला गेला पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय. इंग्लंडमधील सर्वात मोठं वॉक इन लसीकरण केंद्र सोमवारी ट्विकेनहॅम रग्बी स्टेडियमवर सुरू झालं. ब्रिटनमध्ये भारतीय स्ट्रेनचा व्हायरस आढळल्यानं आणि त्याचे रुग्ण आढळल्यानं रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं सांगितलं जाते आणि त्यामुळे लसीकरणाला वेग आणण्यासाठी हे केंद्र सुरू केलं गेलं आहे. पहिल्या एका तासाभरातच जवळपास 500 लोकांचं लसीकरण झाल्याची माहिती ब्रिटिश ब्रॉडकास्टर स्काय न्यूजनं दिलेली आहे. एका दिवसात 15,000 लोकांचं लसीकरण करण्याचं आयोजकांचं उद्दिष्ट होतं. डिसेंबरपासून ब्रिटनमध्ये लसीकरण मोहीम सुरू आहे. पश्चिम लंडनमधल्या हॉन्सलो भागात रुग्णसंख्या एकाच दिवसात वाढल्याचं लक्षात आलं. स्थानिक पातळीवर लसीकरण वाढवण्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेले आहेत. ब्राझीलच्या साओ पावलोमधल्या एका शहरात लसीकरणामुळे प्रचंड बदल झालाय. सेरेना या शहराच्या आसपासची सगळी शहरं कोरोना रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनमध्ये आहेत, पण सेरेनामध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. इथं लोक रस्त्यावरनं कारण म्हणजे इथं लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आलेली होती. प्रोजेक्ट S या अंतर्गत राबवण्यात आलेली ही मोहीम यशस्वी देखील झालेली आहे. गेल्या 4 महिन्यांपासून ही मोहीम राबवण्यात येते. या अंतर्गत सिनोवॅकचे डोस दिले जातात. लसीनंतर रुग्णसंख्येत घट झाल्याचं दिसतंय. लसीकरण मोहिमेत दिरंगाई झाली नाही तर हेच चित्र संपूर्ण ब्राझीलवर दिसू शकतं असा विश्वास साओ पावलोचे गव्हर्नर जोआ डोरिया यांनी व्यक्त केलाय. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याचंही त्यांनी म्हटलंय. क्युबामध्ये देशांतर्गत लसीचं उत्पादन घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर आता पर्यटकांना परवानगी देण्याचा सरकार विचार करतंय. इतकंच नाही तर पर्यटकांना स्थानिक म्हणजे देशात तयार झालेली लस देण्याचा सरकारचा विचार आहे. आपल्या देशातल्या नागरिकांना आणि त्याचबरोबर पर्यटकांना लस दिली तर त्यामुळे कोरोनापासून बचाव तर होईलच, पण शिवाय पर्यटन क्षेत्राला सुद्धा उभारी मिळेल अशी अपेक्षा आरोग्य आणि पर्यटन खात्यानं व्यक्त केलेली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी आमच्या देशात जसा सांस्कृतिक विकास, आर्थिक विकास होतोय तशीच परिस्थिती या लसीकरणामुळे पुन्हा येईल असा विश्वास इथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कोविडपूर्वी म्हणजेच 2020 मध्ये क्युबामध्ये दरवर्षी अंदाजे 45 लाख प्रवासी भेट देत होते. मात्र कोरोनामुळे ही संख्या
आता केवळ 10 लाखांवर आलेली आहे। यावर्षीच्या पहिल्या 3 महिन्यात फक्त 65,000 पर्यटकांनीच क्युबाला भेट दिलेली आहे। अर्जेंटिनामध्ये कोविडमुळे अनेकांना बेघर व्हावं लागलंय। अशा बेघर झालेल्यांना मोफत जेवण आणि ब्रेकफास्ट देण्यासाठी ब्युनोस एरिसमध्ये ऑब्लेशिक इथं सामाजिक कार्यकर्त्यांनी एक ओपन किचनला सुरुवात केली आहे। अर्जेंटिनामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान हजारो लोक बेघर झाले आणि त्यांची अक्षरशः उपासमार होतीये। आरोग्य व्यवस्थेवरचा ताण दिवसेंदिवस वाढतोय। मृत्यूंच्या संख्येतही वाढ होतीये। 2020च्या मध्यानंतर अर्जेंटिनाची आर्थिक परिस्थिती आणखी खालावलेली आहे। मार्चमध्ये 42% लोक दारिद्र्यात राहत असल्याचं समोर आल्याची माहिती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक्सनं दिलेली आहे। यामध्ये सर्वात जास्त संख्या ही 14 वर्षांवरील मुलांची आहे, तर ब्युनोस एरिसच्या रस्त्यांवर सुमारे 7,000 लोक राहत असल्याची माहिती काही स्वयंसेवी संस्थांनी दिलेली आहे। मलेशियामध्ये दुसऱ्या टप्प्यातल्या लॉकडाऊनला सोमवारपासून सुरुवात झाली आणि त्यामुळे देशातील सर्व मॉल्स आणि उद्योगधंदे पूर्णपणे बंद आहेत। मलेशियात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनलेली आहे। आरोग्य व्यवस्थाही कोलमडून पडलेली आहे। शनिवारी एकाच दिवसात मलेशियामध्ये 9,020 इतक्या रुग्णांची नोंद झाली। दररोज जवळपास 8,000च्या आसपास रुग्णसंख्या नोंदवली जाते। त्यामुळे लॉकडाऊन तातडीनं केला जावा अशी मागणी केली जात होती। कोरोनाच्या या संकटामधून मुक्तता व्हावी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक समस्या संपाव्यात यासाठी पोप फ्रान्सिस गेले महिनाभर प्रार्थना करत होते। त्याची सोमवारी समाप्ती झाली। सोमवारी संध्याकाळी व्हॅटिकन गार्डनमध्ये सुमारे 300 लोकांनी रोझरी आणि प्रार्थनेचं वाचन केलं। दक्षिण आफ्रिकेमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाल्यानं परत एकदा कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे असं अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी जाहीर केलंय। गेल्या 7 दिवसात दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या रुग्णांची संख्या ही त्या आधीच्या आठवड्याहून 31% जास्त आहे। जोहान्सबर्ग, राजधानी प्रिटोरिया आणि काही शहरांमधल्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये तिसरी लाट सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलंय। सोमवारपासून रात्री 11 ते सकाळी 4 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल। इंडोर कार्यक्रमासाठी 100 जणांना आणि बाहेरच्या कार्यक्रमांसाठी 250 लोकांनाच परवानगी असेल। अंत्यविधीसाठी 100 लोकांनाच उपस्थित राहता येऊ शकेल। अंत्यविधीनंतरच्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलेली आहे। अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकानं रात्री 10 वाजताच बंद ठेवण्याचं सांगितलं गेलंय। व्हिएतनाममध्ये भारत आणि ब्रिटनमधल्या विषाणूचे रुग्ण आढळल्यानं चिंतेचं वातावरण आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चाचण्या आणि लसीकरण केलं जात आहे। व्हिएतनामच्या बॅक गिएंग प्रांतात या नव्या विषाणूचे रुग्ण आढळलेले आहेत। बॅक निन आणि बॅक गिएंग हे 2 औद्योगिक प्रांत आहेत। इथे सॅमसंग, कॅनन, लक्स शेअर सारख्या अनेक कंपन्या आहेत। या कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात। अत्यंत कडक निर्बंध असून सुद्धा बँग नियांगमधील एका कंपनीत 4,800 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले होते। नवीन विषाणूचा प्रसार वेगानं होण्याची शक्यता असल्याचा इशारा स्थानिक आरोग्य खात्यानं दिलाय। त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये मोठमोठ्या कार्यक्रमांवर बंदी घातली गेली आहे। सार्वजनिक उद्यानं, रेस्टॉरंट्स, बार, पब्स आणि स्पा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे। फ्रेंच ओपनच्या स्पर्धेसाठी पॅरिसमध्ये उत्साही टेनिस प्रेमींनी गर्दी केलेली आहे। यावर्षी दररोज स्पर्धेच्या ठिकाणी फक्त 5,400 प्रेक्षकांनाच परवानगी दिली गेली आहे। गेल्या वर्षीपेक्षा यंदा प्रेक्षक संख्येत 1,000नी वाढ करण्यात आलेली आहे। फ्रेंच ओपन स्पर्धेचं आरोग्य पथक स्पर्धेच्या ठिकाणी नियमांचं पालन होतंय की नाही हे पाहण्यासाठी उपस्थित आहे। प्रेक्षकांना मास्क लावणं बंधनकारक आहे। कोविड टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट किंवा लसीकरणाचं सर्टिफिकेट दाखवणं अत्यावश्यक आहे। फ्रान्समध्ये सध्या दुसऱ्या टप्प्याचे निर्बंध आहेत। त्यामुळे स्थानिक रहिवाशांसाठी रात्री 9 नंतर कर्फ्यू आहे। 9 जूनपासून दर दिवशी 13,000 प्रेक्षकांना परवानगी देण्यात येणार आहे। जगातल्या काही देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक निर्बंध आता हळूहळू उठवण्यात आलेत। काही ठिकाणी शिथिल केले गेलेत। त्यामुळे प्रवास देखील सुरू झालाय। युरोपनं स्थलांतरितांना दूर राहा असा संदेश दिलाय। ग्रीसच्या तुर्कस्तानसोबतच्या सीमेच्या 200 किलोमीटरवर डिजिटल कुंपण बसवण्यात आलेलं आहे। त्यामुळे युरोपियन युनियनमध्ये बेकायदेशीरित्या प्रवास आणि प्रवेश करणाऱ्यांना आळा बसेल। तसंच तुर्कस्तानच्या सीमेवर ग्रीक पोलीस कांठळ्या बसतील असा जोरदार गोळीबार करतायत। इथं बसवण्यात आलेलं मशीन एका छोट्याशा टीव्हीच्या आकाराचं आहे, पण त्याचा आवाज मात्र जेट विमाना एवढा आहे। तर अमेरिका मेक्सिको सीमेवर जशी भिंत आहे तशी नवीन स्टीलची भिंत इथं बांधली गेलेली आहे। देखरेखीसाठी लांब पल्ल्याच्या क्षमतेसह उंच टॉवर देखील
बांधण्यात आलेले आहेत. अर्जेंटिनामधल्या ब्युनोस एरिसमध्ये उत्साही डान्सर्सनं टँगो डान्स केला. अत्यंत लोकप्रिय असलेल्या या डान्स फॉर्मचं प्रात्यक्षिक इथं चौकात करण्यात आलं. इथल्या चौकाचं रूपांतर बॉलरूममध्ये झाल्याचं भासत होतं. उद्यानं पार्कमध्ये डान्स करत असताना पोलिसांनी हटकल्याचं आयोजकांचं म्हणणं. टँगो डान्सला संयुक्त राष्ट्रांनी 2009 मध्ये सांस्कृतिक वारशाचा दर्जा दिलेला आहे. जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्कल यांच्यासह युरोपियन नेत्यांची हेरगिरी करण्यासाठी डेन्मार्कनं अमेरिकेची मदत घेतली या आरोपाची गंभीर दखल घेतल्याचं जर्मनीनं म्हटलंय. 7 वर्षांपूर्वी ही हेरगिरी केली गेली होती अशी माहिती मिळतेय. जर्मन सरकार या संदर्भात सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी संपर्क साधू नये असं मर्कल यांचे प्रवक्ते स्टीफन सायबेट यांनी म्हटलंय. डेन्मार्कमधील FE या गुप्तहेर संस्थेनं 2014 मध्ये एक अंतर्गत तपास केला होता. अमेरिकेच्या NSAनं दानिशची मदत घेऊन डेन्मार्क आणि त्याच्या शेजारच्या राष्ट्रांमध्ये हेरगिरी केली होती का याबद्दलचा हा तपास होता. जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि नॉर्वेमधले राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांवर नजर ठेवली गेली होती असं तपासाअंतर्गत स्पष्ट झालं. अमेरिका आणि डेन्मार्कमधल्या या मोहिमेला ऑपरेशन ड्यून हॅमर असं नाव देखील देण्यात आलेलं होतं. जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची सोमवारी 22व्या फ्रान्सो जर्मन मिनिस्टरियल काउन्सिल अंतर्गत व्हर्च्युअल बैठक झाली. दोन्ही शेजारी राष्ट्रांमधलं सहकार्य वाढवणं हा या बैठकीचा उद्देश होता. डेन्मार्कनं अमेरिकेला हेरगिरी संदर्भात केलेल्या मदतीबद्दल काही युरोपीय राष्ट्रांनी डेन्मार्ककडून स्पष्टीकरण मागितलंय आणि या हेरगिरी अंतर्गत मर्कल यांच्यावरही नजर ठेवण्यात आलेली होती. अमेरिकेनं सुद्धा या भूतकाळात घडलेल्या आणि सध्या घडत असलेल्या गोष्टींबाबत पूर्णपणे स्पष्टीकरण द्यावं, पारदर्शकता ठेवावी असं आवाहन मर्कल यांनी केलेलं आहे. युरोपियन नेत्यांची हेरगिरी करण्यासाठी डेन्मार्कनं अमेरिकेला केलेल्या मदतीबाबत डेन्मार्कनं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केलेली आहे. फ्रान्सो जर्मन काउन्सिलच्या व्हर्च्युअल बैठकीत ते बोलत होते. मित्र राष्ट्रांमध्ये अशा प्रकारच्या कृती अजिबात स्वीकारार्ह नाहीत असंही त्यांनी सांगितलं. सामूहिक सुरक्षिततेसाठी आपल्याला बरंच काही करायचं आहे, त्यामुळं आपल्या दरम्यान संशयाला कोणतीही जागा नसावी असंही त्यांनी सांगितलं. मुसळधार पाऊस आणि पुरानं न्यूझीलंडला झोडपल्यानंतर आता स्वच्छतेचं मोठं आव्हान समोर ठाकलंय असं न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ॲरिडन यांनी म्हटलंय. प्रचंड पावसामुळे ॲशबर्टन शहरातील मोठा एक पूल बंद झालाय. अनेक रस्ते, घरं, शेतांमध्ये पाणी शिरलंय. हा पूल वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. या पुलाच्या नुकसानाची पाहणी होतीये. 100 वर्षांमधून एकदा असा पाऊस पडतो, त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्याला प्राधान्य असेल असं पंतप्रधानांनी सांगितलंय. काही भागांमध्ये प्रचंड नुकसान झालंय. सोमवारी शेकडोंना स्थलांतरित करण्यात आलं आणि पुरात अडकलेल्यांची हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुखरूप सुटकाही करण्यात आली. न्यूझीलंडमध्ये पुरानं कहर केलाय, त्यामुळे शेकडो लोकांना स्थलांतरित करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. पुराच्या पाण्यातून काही जणांची हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं सुटका केली गेली. कॅन्टनबरी प्रांतात हा पूर आलाय. या भागामध्ये आणीबाणी देखील जाहीर केली गेलेली आहे. गेल्या 3 दिवसात 400 मिलीमीटर म्हणजे तब्बल 16 इंच पाऊस इथं झालाय. सकाळी उठल्यावर आपलं शेत पाण्याखाली गेल्याचं दिसलं असं सेल्वेन या शेतकऱ्यानं सांगितलं. गाझामधील पुनर्बांधणी, 2 इस्रायली नागरिकांची सुटका आणि 2 इस्रायली सैनिकांचा युद्धात मृत्यू याचा काहीही संबंध नसल्याचा हमासच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलंय. हे हस्तांतरण अन्य हस्तांतरणापेक्षा वेगळं आहे आणि याचा काहीही संबंध नाही असं खलील अल हया यांनी म्हटलंय. इजिप्तच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख अब्बास कामिल यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या सरकारला जागतिक आरोग्य संघटनेच्या एक्झिक्युटिव्ह बोर्डमध्ये स्थान दिल्याबद्दल सिरियाच्या वायव्येला वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय. गेल्या काही वर्षात सिरियामधील हॉस्पिटल्स आणि दवाखान्यांची वाईट अवस्था होण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जबाबदार आहेत असा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केलाय. गेल्या दशकभरापासून सिरियामध्ये सुरू असलेल्या नागरी युद्धामुळे हजारो सर्वसामान्य नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा बळी गेला. त्यानंतर हे स्थान देण्याचा निर्णय WHOनं घेतला. नव्या 34 सदस्यीय मंडळाची नियुक्ती करण्यासाठी नेमलेल्या
12 सदस्यांमध्ये सिरियाची निवड झाली आहे। बुधवारपासून सुरू होणाऱ्या सेशनमध्ये सिरियाला हे स्थान देण्यात येईल। हा सोमवार ब्रिटनमधल्या आतापर्यंतचा या वर्षातला सर्वात उष्ण दिवस ठरलाय। बँक हॉलिडे असल्यानं लोकांनी यामुळे समुद्र किनाऱ्यावर गर्दी केली होती। ब्रिक्टन बीचवर वातावरणाचा आनंद घेण्यासाठी भरपूर गर्दी झालेली होती। स्कॉटलंडमधील किनलॉसमध्ये 24.6 अंश तापमानाची नोंद झाली। गेल्या वर्षी 30 मार्चला लंडनमधील कीव गार्डनमध्ये नोंदवण्यात आलेल्या तापमानापेक्षा हे जास्त होतं। ब्रिटनमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले गेले, त्यामुळे अनेक ठिकाणी लोक लॉंग वीकेंड एन्जॉय करताना दिसले। हंगेरीमध्ये डॅन्यूब नदीवर झालेल्या बोटीच्या अपघातात बळी गेलेल्या 28 जणांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाचं उद्घाटन झालं। बुडापेस्टमध्ये हे स्मारक आहे। 28 मृतांमध्ये 26 जण दक्षिण कोरियन नागरिक होते। 2019 मध्ये हंगेरीच्या या बोटीला अपघात झाला होता। दक्षिण कोरियाचे उपपरराष्ट्रमंत्री चोई जॉंग मून आणि हंगेरीचे उपपरराष्ट्रमंत्री लेवेंटे मग्यार हे या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते। 2019 पासूनच या स्मारकाच्या उभारणीला सुरुवात झाली होती। हंगेरी आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांनी मिळून हे स्मारक बांधलेलं आहे। 29 मे 2019ला हंगेरीचं एक जहाज मोठ्या पर्यटक जहाजामुळे चिरडलं गेलं होतं। पेरूमधील सर्व नागरिकांचं लसीकरण आणि टॅक्सबाबत पुनर्विचार करण्याचं आश्वासन अध्यक्षपदाचे उमेदवार पेद्रो कॅस्टिलो आणि कैको फुजिमोरी यांनी दिलेलं आहे। 6 जूनला पेरूमध्ये मतदान होणार आहे। त्यापूर्वी रविवारी शेवटचं डिबेट झालं। या डिबेटमध्ये आश्वासनं दिली गेली। खाण कंपन्यांसोबतच्या कंत्राटाचं पुनरावलोकन करण्याचं आश्वासन डाव्या आघाडीचे उमेदवार कॅल्टिलो यांनी दिलं। दोन्ही उमेदवारांनी लोकप्रिय घोषणा केल्या, मात्र कोणतीही सविस्तर माहिती दिली नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। या शोमधल्या पोलनुसार कॅस्टिलो आघाडीवर आहेत, मात्र त्यांच्या आणि फुजिमोरींच्या मतामध्ये अगदी कमी अंतर असेल असा अंदाज वर्तवला गेला आहे। पश्चिम आफ्रिकन नेत्यांनी मालीला त्यांच्या प्रादेशिक गटातून रविवारी निलंबित केलंय, अशी माहिती घानाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मालीतल्या राजकीय संकटाच्या निवारणासाठी घेतलेल्या तातडीच्या बैठकीनंतर दिलेली आहे। इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स अर्थात इकोवासमधील नेते मालीच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी घानामध्ये जमलेले होते। घानाचे राष्ट्राध्यक्ष आणि इकोवासचे अध्यक्ष नाना अकुफो अडो यांनी रविवारी 11 इथं शिखर परिषदेचं उद्घाटनही केलं। ब्रेकनंतर जगाच्या पाठीवरमध्ये इतरही आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया। एकीकडे जगभरात वाढती लोकसंख्या डोकेदुखी बनतीये। चीनमध्ये मात्र लोकसंख्येबाबतचं धोरण आता बदललं गेलंय। आता चीनमध्ये 3 मुलांना जन्म देण्याची परवानगी दिली गेलेली आहे। याआधीचं 2 मुलांचं धोरण चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बदललंय आणि 3 मुलांची परवानगी दिलेली आहे। चीनचं सरकारी माध्यम शिन्हुआनं ही माहिती दिलेली आहे। दर 10 वर्षांनी चीनमध्ये जनगणना होते। चीनच्या लोकसंख्येत सगळ्यात कमी वाढ झाल्याचं यावेळेसच्या जनगणनेमध्ये समोर आलं। ही वाढ गेल्या दशकभरातली सर्वात कमी वाढ आहे आणि त्यामुळेच हा 3 मुलांचा निर्णय घेतला गेला आहे। हाँगकाँगमधल्या लोकशाहीवादी गटानं रविवारी एक लहानसं संग्रहालय खुलं केलं। या म्युझियममध्ये चीननं तियानमेनचा 1989 मध्ये अवैधरित्या ताबा घेतल्याबद्दलची कागदपत्रं आहेत। मात्र इथं प्रथेप्रमाणे मेणबत्त्या लावून कार्यक्रम करण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी परवानगी नाकारण्यात आली। कोविडचं कारण देऊन यंदा ही परवानगी नाकारण्यात आली। 4 जूनचा दिवस हाँगकाँग अलायन्स आणि आम्ही हाँगकाँगमधले नागरिक कधीही विसरू शकत नाही। गेल्या वर्षी पहिल्यांदा 4 जूनवर पोलिसांनी कोरोनाच्या प्रसाराचं कारण देऊन बंदी आणली होती। तरीही जिथं हा कार्यक्रम होतो त्या व्हिक्टोरिया पार्कमधल्या हजारोंनी हजेरी लावली। त्यांनी तिथं गाणी म्हटली, मेणबत्त्याही लावल्या। माउंट एव्हरेस्टवर मृत्यू झालेला अमेरिकन गिर्यारोहक पुवे लियू याचा मृतदेह हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं काठमांडूमध्ये आणण्यात आला। एव्हरेस्टवरील हिलरी स्टेप इथं लियू पोहोचला होता, मात्र तिथं बर्फामुळे त्याला पुढचं काहीसं दिसेनासं झालं आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, असं मोहीम आयोजकांनी सांगितलं। त्यानंतर टीममधल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं आणि अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा करून त्याला कॅम्पमध्ये आणण्यात आलं, पण तिथं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आयोजकांनी दिली। माउंट एव्हरेस्टवरच्या मोहिमेत यंदा आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय। गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या कमी आहे।
बेलारूसमधील हद्दपार केलेल्या विरोधी पक्षनेत्या स्वेतलाना यांनी आपल्याला पाठीशी उभं राहिल्याबद्दल लिथुएनियामधल्या आंदोलकांचे आभार मानलेत। लिथुएनियाची राजधानी विल्नियसमधील रॅलीमध्ये त्या बोलत होत्या। त्यांचे पती सियारे यांनी 1 वर्षापूर्वी अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांच्या विरोधात अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीची घोषणा केली होती। त्यानंतर त्यांना बेलारूसमध्ये अटक केली गेली होती। गेल्या वर्षी अशी अनेक आंदोलनं सरकारनं चिरडल्यानं हजारो लोक लिथुएनियामध्ये गेलेले आहेत। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। नमस्कार।